मदरसे बंद करण्यापेक्षा बुलडोझरचा वापर करायला हवा. तेलंगणाचे आमदार टी राजा यांचं नांदेडमध्ये हे विधान. महाराष्ट्रातील मदरसे बंद करणार असं नितेश राणे यांनी म्हटलेलं टी राजा यांचं हे वक्तव्य. धर्मासाठी लढणाऱ्या लोकांनी बंदुकीचा परवाना घ्यावा. प्रत्येक घरात 5-5 बंदुकी असल्या पाहिजे. टी राजा सिंह यांचं वक्तव्य. देशद्रोही हल्ला करण्यास आले तर त्यांना गोळी मारण्यासाठी हत्यार पाहिजे. टी राजा सिंह यांचं हे विधान. गोंदू खरातचा मुलगा हर्षवर्धन नॉट रिचेबल असल्याची माहिती. पोलिसांना न सांगता हर्षवर्धन खरात शहर सोडून गायब. 2 दिवस चौकशीनंतर मुलगा हर्षवर्धन खरात गायब. हर्षवर्धन खरात गायब झाल्यानं तपासासाठी अडचणींमध्ये वाढ. खरात प्रकरणातील पीडित महिला नैराश्यात असल्याची माहिती. खरातच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या पीडित मानसिक धक्क्यात. खरात प्रकरणातील 8 ते 9 पीडितांनी मानसोपचार तज्ज्ञांची भेट घेतली. खरात प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यामुळे नैराश्य. मुंबईमधील एका पंचतारांकित हॉटेलमधून खरात हवाला रॅकेट चालवत होता. दिवसाला 25,000 रुपये भाडं देखील असलेलं हॉटेल. 365 दिवस तो बुक करायचा. सूत्रांची माहिती. हवालाचं दुबई कनेक्शन असल्याची देखील शक्यता. गोंदू खरात प्रकरणासारखे विषय हँडल करण्यामध्ये मुख्यमंत्री फडणवीस मास्टर. गोंदू खरात प्रकरणावर मंत्री चंद्रकांत पाटलांचं भाष्य. खरात प्रकरणात आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय तपास यंत्रणांची देखील मदत घेतील. मंत्री चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर. खरात आणि नेत्यांमधील सीडीआर दमानियांना मिळाला नेमका कुठून? जयश्री खाडेलकरांचा हा सवाल. दमानियांना ताब्यात घेण्याची देखील केली मागणी. जेव्हा मी लढते तेव्हा माझ्याकडे माहिती येते. सगळी माहिती एसआयटीकडे दिली. जयश्री खाडेलकरांच्या वक्तव्यानंतर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया. तर दमानियांना कोण माहिती पुरवतं? दमानियांनी बाहेर काढलेल्या माहितीची विश्वासार्हता काय? अंधारेंचा सवाल. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंगला अटक करा. जय पवार यांची ही मागणी. विमान अपघाताचा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वांच्याच मनात शंका आली. जय पवार यांचं हे वक्तव्य. बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती. महायुतीच्या प्रमुख नेत्यांना अर्ज भरण्यासाठी निमंत्रण. पाठिंब्याच्या मागणीसाठी आता उद्धव ठाकरे यांना देखील केला फोन. बारामती निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सर्वांचा प्रयत्न. सुनील तटकरेंचं वक्तव्य. उद्धव ठाकरेंनी बारामती निवडणुकीसाठी पाठिंबा दिलाय. तटकरेंची माहिती. काँग्रेससोबत संपर्क साधण्याचा आमचा प्रयत्न. उद्या सुनेत्रा पवार अर्ज दाखल करतील. तटकरेंची ही प्रतिक्रिया समोर. जय पवारांची आज बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कसबा भवनमध्ये आढावा बैठक. बारामती तालुका आणि शहरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं जाणार. बारामती पोटनिवडणुकीबाबत शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत फोनवर चर्चा. तर सुनेत्रा पवारांची ठाकरेंसोबत बारामती निवडणुकीबाबत चर्चा. संजय राऊतांची माहिती. तर बारामतीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट. महाविकास आघाडी एकसंध आहे आणि राहील. संजय राऊतांकडून हे स्पष्ट. तर बारामतीच्या जागेबाबत काँग्रेसच्या नेत्यांसोबत आमचं बोलणं सुरू. राऊतांची माहिती. बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवार न देणाऱ्या शरद पवार गटाची राहुरी पोटनिवडणुकीमध्ये उडी. राहुरी पोटनिवडणुकीसंदर्भात आज महत्त्वाची बैठक. निवडणूक लढवायची की नाही यासंदर्भात निर्णय घेतला जाईल. विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य केलं जाईल. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांची भूमिका. माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी मदत केल्याचा उल्लेख. मंत्री उदय सामंत हे शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. उदय सामंत पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल. भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात. उदय सामंतांसोबत नवी मुंबईमधील शिंदेच्या सेनेचे नगरसेवक विजय चौगुलेही उपस्थित. बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवारांविरोधात 19 उमेदवार रिंगणात. अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त जागेसाठी निवडणूक होणार. आदित्य ठाकरे आणि भाजप नेते मोहित कंबोज यांचा एकत्र फोटो समोर. मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावलेली. काँग्रेसचे राज्यातील 45 जिल्हाध्यक्ष बदलणार. महिना अखेर निवडीची प्रक्रिया पूर्ण करणार. जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्षांसह आता 8,000 नवे पदाधिकारी येत्या 2 महिन्यांमध्ये नेमण्याचं लक्ष्य. नंदुरबारमध्ये काँग्रेस नेते भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप. काँग्रेसचे पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित छुप्या पद्धतीने भाजपसाठी काम करत असल्याचा आरोप. पद्माकर वळवी आणि राजेंद्र गावित यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर. अखिल भारतीय संत समितीच्या राष्ट्रीय बैठकीला उपस्थित राहणार. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू राष्ट्रीय कार्यसमिती बैठक. अँटेलिया बॉम्बस्फोट आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणामध्ये आरोपीचा एनआयए अधिकाऱ्यावरती खळबळजनक आरोप. अप्रूव्हर होण्यासाठी आता एनआयए अधिकाऱ्याने दबाव टाकल्याचा मनीष सोनीचा दावा. साक्षीदार झाल्यास जामिनासाठी मदत करू. आरोपीचे विशेष न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र. कोर्टाकडून तपास अधिकाऱ्याला उत्तर सादर करण्याचे आदेश.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करण्यात आली। बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी, तर गेल्या साधारणतः 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस या ठिकाणी होतोय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभं, मंत्री चंद्रकांत पाटलांचं हे वक्तव्य। 2014 पासून सरकारने नुकसान भरपाई 32,000 कोटी दिली। आताही झालेल्या नुकसानीची सरकार भरपाई देणार, चंद्रकांत पाटील यांचं हे आश्वासन। चंद्रपूरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होण्यास सुरुवात। अनेक भागात विद्युत प्रवाह खंडित, ज्यामुळे नागरिकांची मोठी तारांबळ उडाली। अचानक पाऊस आला, त्यामुळे नागरिकांचे हाल। वर्ध्याच्या विरुळ परिसरामध्ये केळी पिकाचं मोठं नुकसान, केळीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता। वादळ वारा, अवकाळी पावसानं केळी उत्पादक शेतकरी चिंतेत, पिकांची नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 14 दिवसांमध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला। 11,000 हेक्टर पिकांचं नुकसान, 18,000 शेतकरी बाधित। अमरावतीच्या मेळघाटात तुफान पाऊस आणि गारपीट, तर काटकुंभ परिसरामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। गहू, आंबा आणि भाजीपाला पिकाला मोठा फटका देखील बसला। गव्हाचं पीक पूर्णतः जमीनदोस्त झालं। सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी। बीडमध्ये 27 महिन्यांमध्ये महापुरुषांचे 128 अधिकृत पुतळे उभारल्याची माहिती समोर। 109 गुन्हे दाखल, तर 500 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र। अनेक पेट्रोल पंपांवरती एलपीजी गॅस सुविधा उपलब्ध झाल्यानं गर्दी ओसरली। मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र बदललं। नागपूरमध्ये एलपीजी पंप बंदचा आजचा 15वा दिवस। पुरवठा सुरळीत नाही, त्यामुळे 15 दिवसांपासून नागपूरमधील एलपीजी पंप बंद। शहरातील सर्व 20 एलपीजी पंप बंद। शहरातील ऑटो चालकांना मोठा फटका। अमेरिका इराण युद्धाचा अंड उत्पादक व्यवसायाला फटका। युद्धामुळे कोंबड्यांचे खाद्य आणि मेडिसिन यांचे भाव प्रचंड वाढले। उत्पादन खर्चात वाढ। दुसरीकडे अंड्याचे दर मात्र गडगडले। परिस्थिती लवकर नियंत्रणात न आल्यास व्यवसाय बंद करण्याची वेळ। नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात देखील बंद झाली आहे। जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले। युद्धामुळे व्यापारीही केळी खरेदी करत नसल्यानं केळीला भाव मिळत नाहीये। आघाती देशातील युद्धाचा कांदा निर्यातीला फटका बसलाय। गेल्या मार्चच्या तुलनेमध्ये या मार्च महिन्यामध्ये 45% कांद्याची निर्यात घटली आहे। दर घसरले। बळीराजाच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे।